काही गोष्टींना आपल्याला खूप अवघड आहेत वाटत असतात, त्यामुळे ते आपण करतच नसते. मोमोजच्या बाबतीत ना माझं हेच झालेलं होतं, त्यामुळे एवढ्या दिवस मी कधीच केलं नव्हतं ते. पण हे करून बघा, खूप छान झालेले आहेत. साहित्य आपल्याला काय करायचंय, गाजर, कोबी, ढबू मिरची, आलं आणि लसूण छान बारीक करून घ्यायचंय, त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि छान तेलामध्ये परतायचंय बरं का. आपल्याला हे बिना पाण्याचं परतायचंय, पाणी अजिबात घालू नका. आणि कांदा सुद्धा घालायचा. कांदा माझ्याकडून राहून गेलेला होता घालायचा. ते घातल्यानंतर ना खूप छान पद्धतीने परतायचंय, त्यातलं सगळं पाणी आटून द्यायचंय आणि भरपूर चीज त्यात घालायचंय. चीजने एक वेगळीच चव येते. काळी मिरी घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि सोया सॉस घालायचंय. सोया सॉस पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल घाला, नसेल तरी चालते, काही हरकत नाही. टेस्ट खूप छान लागते. सहसा मी मैदा वापरत नाही, गव्हाच्या पिठाचे केलेले आहेत, खूप छान लागलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला तेल आणि मीठ घालायचं आणि घट्ट मळून घ्यायचंय. करंजीला जशी लाथिंबी लाटतो ना, तशाच पद्धतीने छोटीशी लाथिंबी लाटायची आणि अशा पद्धतीने त्याला घड्या पाडायच्यात. एक दोन चुकतील तुमच्या, परत छान होतील बरं का. आपल्याला सवय नसते ना ह्या पद्धतीचं करायची. नंतर का नाही वरून तेल लावायचं आहे आणि ऑरिगॅनो टाकायचंय बरं का. आणि नंतर छान शिजवून तयार होतात खायला.